आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। ठाणे येथे मिस अँड मिसेस महाराष्ट्र स्पर्धेचा 5वा राऊंड उत्साहात संपन्न झाला। महाराष्ट्रातील मुली व महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सौंदर्य स्पर्धेचा मिस महाराष्ट्र आणि मिसेस महाराष्ट्र या स्पर्धेचा 5वा राऊंड 9 मे रोजी ठाणे येथील परम बँक्वेट हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत द ज्वेल वन पेजंट शो ऑडिशन अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री सोनाली पाटील यांनी उपस्थित राहून स्पर्धकांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या। स्पर्धेत महाराष्ट्रभरातून 60हून अधिक मुली व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या स्पर्धेसाठी पर्यवेक्षक म्हणून जयेश पाटील, अश्मिक कामठे, डॉक्टर डिंपल पदवे, केतन अरमरकर, सौम्या नायर, किशोर यशोद आणि सोपान शेळगे यांनी जबाबदारी पार पडली। कार्यक्रमाचे आयोजन स्मृती एंटरप्राइजेसच्या संचालिका स्मृती बोनगे आणि संचालक आधार शिंदे यांनी केले होते। कार्यक्रमाचे आकर्षक सूत्रसंचालन आर.जे. कोमल यांनी केले। संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत द ज्वेल वन पेजंट ही आपण संकल्पना मिस अँड मिसेस महाराष्ट्र म्हणून महिलांसाठी आपण आयोजित केलेला हा कार्यक्रम असून याच्यामध्ये महिलांनी महाराष्ट्रातील ज्या महिला आहेत की ज्या कोणत्याही क्षेत्रामध्ये निर्णय क्षेत्रावर आपापली प्रगती करू इच्छितात त्यांच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म आपण निर्माण करून देऊ इच्छित आहे। त्याचे 5वे ऑडिशन आज पार पडत आहे जे ठाण्यामध्ये आहे। याच्या ऑनलाईन ऑडिशन देखील थोड्या दिवसात पार पडणार आहेत व याचा ग्रँड फिनाले देखील पुढील महिन्यामध्ये संपन्न होणार आहे। यामध्ये आपापल्या महिला म्हणजे ज्या क्षेत्रातील ज्या महिलांना आपल्यामधील जे टॅलेंट असेल ते पुढे प्रस्थापित करता यावं आणि त्यांच्यासाठी आपण खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज घेऊन आलेलो आहोत आणि यासाठी मी खूप साऱ्या महिलांना शुभेच्छा देतो आणि मॅमनाही शुभेच्छा देतो की त्यांनी आमच्या या कार्यक्रमास उपस्थिती लावली त्याबद्दल धन्यवाद त्यांचे। थँक्यू। आतापर्यंत 5 राऊंड झाले। 5 राऊंड मध्ये किती महिलांनी सहभाग घेतला? जवळपास याच्यामध्ये 450 महिलांनी सहभाग घेतलेला आहे महाराष्ट्रामधून। स्मृती एंटरप्राइजेस प्रस्तुत द ज्वेल वन पेजंट 2026 मिस अँड मिसेस महाराष्ट्र या प्रोग्राम साठी मी आले आहे ठाण्यामध्ये। तुम्ही सगळेच मला ओळखता, मी सोनाली पाटील आणि माझ्या सोबत आहे स्मृती आणि ऑफकोर्स आधार सर। आणि इतका सुंदर प्रोग्राम आज इथे झालेला आहे। बऱ्याचदा असं होतं की महिलांना फक्त महिला दिना दिवशी एनकरेज केलं जातं मला असं वाटतं, बट तुझं स्मृती खरंच तुमच्या दोघं जणांचं कौतुक आहे की अदरवाईज सुद्धा ज्या पद्धतीनं 5वा हा प्रोग्राम आहे मला असं वाटतं आणि प्रत्येक सिटीमध्ये होतोय। कोल्हापूरमध्ये सुद्धा झालेलं पण समाव मी जॉईन नाही होऊ शकले, पण आत्ताचा जो 5वा प्रोग्राम आहे तो आपल्या ठाण्यामध्ये होतोय आणि इतका छान रिस्पॉन्स आहे या गोष्टीसाठी की मला तुझं हे छान थीम खूप आवडली की जसं की तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल, वर्किंग विमेन असाल, घरी असाल किंवा द ज्वेल पेजंटच्या तुम्ही पार्टिसिपेट म्हणजे फॉलोअर्स असाल तरी सुद्धा तुमचं सगळ्यांचं इकडे वेलकम आहे। कारण तुमच्या फॅशन ग्रूमिंग साठी, कॉन्फिडन्स साठी खूप इम्पॉर्टंट हा प्लॅटफॉर्म आहे आणि मला असं वाटतं प्रत्येकीला जेव्हा मोबाईल स्क्रोल करत असतो तेव्हा असं वाटतं की हा ड्रेस माझ्यावरती कसा दिसेल, इथं जर मी असेल अशी असेल तर मी कशी स्वतःला दिसेल। सो आपण फक्त इमॅजिन करत असतो सगळ्या गर्ल्सना मी इथं सांगेन, पण फक्त इमॅजिन करू नका। जिथे पण कुठे स्मृतीचा हे असेल ऑडिशन्स राऊंड्स असतील द ज्वेल वन पेजंटचे, प्लीज तिथे जॉईन व्हा आणि स्वतःला ग्रूम करा, स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवा आणि कुठे ना कुठेतरी आपल्या घरामध्ये घराचं आपण नेतृत्व करत असतो एक बहीण म्हणून, मुलगी म्हणून, सून म्हणून, पण जेव्हा स्वतःचा कॉन्फिडन्स आपण इन्हॅन्स करतो त्या एंटायर फॅमिलीला घेऊन सगळे रिच्युअल्स फॉलो करून स्वतःची संस्कृती आणि स्वतःचं काय म्हणू त्याला व्हॉट वी कॅन से स्वतःचे संस्कार घेऊन ज्यावेळेला आपण एका प्लॅटफॉर्म वरती उतरतो आणि तेव्हाचा जो कॉन्फिडन्स असतो तेव्हा लोक आपल्याला एनकरेज करतात आणि स्वतः आपण इतक्या चांगल्या पद्धतीने दिसतो। त्याच्यानंतरचं जे आलेलं ग्लॅम आहे ते मला वाटतं वेगळं असतं। सो मी सगळीकडे महिलांना, सगळ्या गर्ल्सना मी इथे इन्व्हाइट करते आणि त्यांना अपील करते की जास्तीत जास्त महिलांपर्यंत जिथे कुठे जिकडे पण तू आहेस तिकडे सांगशीलच ऑफकोर्स ज्या ज्या शहरांमध्ये हा द ज्वेल पेजंटचा द ज्वेल वन पेजंटचा प्रोग्राम आहे तो होईल तिथे तुम्ही जॉईन व्हा आणि स्वतःला स्वतःचा कॉन्फिडन्स आणि स्वतःची ओळख निर्माण करून द्या। थँक्यू।
ताईंचे खूप खूप आभार. त्यांनी Thank you. आमच्या स्मृती एंटरप्राइजेसला भेट देऊन आमच्या मंचाची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि हो, आपला आजचा हा कार्यक्रम हे आपले 5th ऑडिशन्स आहेत. त्याच्या आधी 4 ऑडिशन्स झाले, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर आणि नवी मुंबई. आता आपण हे 5व्या टप्प्यावर आहोत आणि ह्या नंतर होणारे आपले ग्रँड फिनाले आणि त्याची पण तयारी खूप जोरदार चालू आहे. त्याचीही तुम्हाला लवकरात लवकर आम्ही इन्फॉर्मेशन देऊच. आणि आता आपले आतमध्ये जे ठाण्यातली जी टॅलेंटेड महिला आहेत सगळ्या, त्या आपल्या ऑडिशन्स देत आहेत आणि आम्ही खूप एक्साइटेड आहोत. आणि मी आमचे पत्रकार बंधू आहेत त्यांना मी खूप खूप थँक्यू म्हणते. आम्हाला फॉलो केल्याबद्दल, आमचा PR केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.